आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता त्याला हात लावून बघा, झटका लागेल. झटका लागणारच, फक्त वरून वरून हात फिरून बघा. अहो बघा तरी. याला हात लावला तर तुम्हाला चटका बसला. आता तुम्ही दिलेली वस्तू यात ठेवूया. तू फिरव रे. एवढ्या आगीत दुसरी कोणती वस्तू असती तर वितळून गेली असती. जरा दे रे ते. अरे सर नको, सर नको नको, ते आताच. अरे सर, तुम्ही आत्ताच आगीतून काढलं आणि तुम्हाला काहीच नाही झालं, असं कसं होऊ शकतं? घाबरून नका, घ्या हात लावून बघा. ही वस्तू गरम नाही झाली. ही माझी शक्ती नाही, या वस्तूची शक्ती आहे. काय झालं सर? एवढ्या वेळ आगीत होतं तरी हे थंडगार आहे. हीच देवाची किमया आहे. दैवी शक्तीने तयार झालेल्या वस्तूंना पंचभूताने कधीच नुकसान नाही होणार. ही एवढी चमत्कारिक वस्तू असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण हे आलं कुठून असेल हे तुम्ही सांगू शकता का? हे बघा, मी एवढंच सांगू शकतो की हे चमत्कारिक आहे, पण याच्या निर्मितीबद्दल मी नाही सांगू शकत. ही दैवी शक्ती आहे याबद्दल तुम्ही कोणीतरी दैवी अवतार असणाऱ्या माणसाला जाऊन विचारा. तुम्हाला तिथेच समजू शकतं. सर, तुमच्या ओळखीचं कोणी आहे का असं? शैनायगी नावाच्या काळूचा अवतार असलेल्या एक बाई आहेत. शैनायगी? अरे सर, त्यांना मी ओळखतो. मग तर खूप चांगलं झालं. त्या ताईंना जाऊन भेटा, तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. मी खूप आभारी आहे सर. हा, मी येतो सर. बोल. एक वस्तूबद्दल जाणून घेण्यासाठी षण्मुखानंद मूर्तिकारांकडे मी गेलो होतो. त्यांनी तुम्हाला येऊन भेटायला सांगितलं. षण्मुखानंद हे शिल्पकाराचा पुरस्कार मिळालेले शिल्पकार आहेत. ते स्वतः सांगू शकले नाहीत. अशी ती कोणती वस्तू आहे? हे माझ्या बाबांकडे होतं. ही कसली वस्तू आहे आणि कुठून आली एवढं जरा मला सांगाल का? काळूचा अवतार असणारा तुम्ही, तुमच्यातल्या शक्तीने नक्कीच या वस्तूबद्दल काहीतरी माहिती काढली असेल. ही वस्तू हातात घेतल्यानंतर याची कुंडली तुम्हाला नक्कीच कळली असेल.
याबद्दल तुम्ही मला काही सांगू शकता का? बोला ना ताई. काय झालं? तुम्ही काहीच बोलत नाही. काय झालंय का? ही सामान्य वस्तू नाहीये, खूपच चमत्कारी वस्तू आहे. याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हे एक दिवस माझ्याकडे ठेवावं लागेल. आजचा एक दिवस हे माझ्याकडेच असू दे. तुम्ही उद्या या, मग मी ह्याच्याबद्दल सगळं काही सांगते. मला लगेच याबद्दल जाणून घ्यायचं होतं. तुम्ही तर तुमच्याकडे ठेवायचं म्हणताय. मोठ्या दैवी शक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी एक दिवस देखील थांबणार नाही का? कसला विचार करताय? माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये का? ही शेनायगी मोहमायेच्या पलीकडे आहे. तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता. तुम्ही काळूच्या अवतार आहात हे मला चांगलंच माहितीये. काळूची सावली जिच्यावर आहे तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही का? माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हे आज तुमच्याचकडे ठेवा. मी उद्या येऊन तुम्हाला भेटतो. येतो आता. या आता. गंगाला भेटायचं होतं. या आत या. वनदेवी, तुझ्या गंगाला आता तूच वाच. कसला चमत्कार आहे. काळू, गंगा,
काय ग गंगा, अशी काय बघतेस? तुला काही झालं नाहीये? हा, सगळं काही ठीक आहे. त्या नराधमाने तुला गाडून गेल्यानंतर आम्ही सर्वांनीच तुला त्यातून बाहेर काढलं आणि इथे घेऊन आलो. हे सगळे तुझ्यावर उपचार करत होते. एवढे दिवस यांनीच तुझी काळजी घेतलीये. तुमचं न ऐकता मी तिकडे गेले, म्हणूनच माझ्यासोबत असं घडलं ना. ते काहीच मनात न ठेवता तुम्ही मला वाचवलंत. खूप आभार ताई. हे उपकार मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. मी येते ताई. कुठे जाणार आहेस? महालात. तुला मारलेल्यांकडेच तुला परत जाण्याची इच्छा कशी काय झाली ग? त्यांनी माझ्यासोबत काहीही केलं तरी ते माझं कुटुंब आहे. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी सगळ्यांचाच राग आला, पण आता तो सगळा राग विसरून मी त्या सगळ्यांना माफ केलंय. कारण मला त्या सगळ्यांवर प्रेम करण्याची सवय झाली आहे. ते कसेही वागले तरी मी नेहमी सारखीच वागेन. माझ्या बाबतीत माझ्या कुटुंबाने एक चूक नक्कीच केली असेल, पण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण केल्या. जे घडलं ते मनात ठेवून मला त्यांच्यापासून लांब नाही राहायचं. त्यांनी माझ्यासोबत चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी केल्या, त्यामुळे वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टी बघणंच योग्य होईल. कोणी कसंही वागलं तरी त्यांच्यासारखं वागू नये असं मला वाटतं. मेहरबानी करून मला समजून घ्या. आता मी काहीही सांगितलं तरी तू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. तुला मी नाही थांबवणार. तू महालात जा, पण योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच सांगेन, त्यानंतरच जा. हा, मी तुला अडवत नाहीये. थोडे दिवस वाट बघ, एवढंच सांगते मी. तुझ्या भल्यासाठीच सांगते ग. आता तरी माझं ऐकशील ना? ठीक आहे ताई. मला वाचवणाऱ्या तुम्हीच असं सांगताय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. तुम्ही सांगाल तेव्हाच जाईन. आई वनदेवी माते, माते, मी ठेवलेल्या विश्वासाला तू तडा जाऊ दिला नाहीस. तू तयार केलेल्या कालचक्राने गंगाचा जीव वाचवलाय. खूप धन्य झाले मी आई. तुझ्या हक्काचं हे कालचक्र मी आता तुला परत नाही देऊ शकत, कारण मी हे परत देईन असा अरुणला शब्द दिला होता. हे तुझ्यापर्यंत कोण पोहोचवणार हे तूच ठरवलं असशील. तू ठरवल्याप्रमाणेच हे तुझ्याकडे परत येईल. माझ्या हातात येऊनही मी तुला परत नाही देऊ शकत. यासाठी मला माफ करशील ना?
तुझ्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. या ना. नमस्कार ताई. नमस्ते. त्या वस्तूबद्दल तुम्हाला काही कळलं का? त्याबद्दल तुम्हाला सगळं काही कळेल. थोडा संयम ठेवा. तुम्ही त्या वस्तूचं रहस्य उलगडून सांगाल म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो. पण तुम्ही तर आता असं बोलताय. बाबांचा संबंध असलेल्या या विषयात मी आधीच खूप संयम ठेवलाय. मेहरबानी करून जे खरं आहे ते सांगा ना मला. काही गोष्टी जाणून मनाला त्रास देण्यापेक्षा त्या न समजलेलेच योग्य असतात. मी माझ्या नीतिमूल्यांपुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचा नका विचार करू. पण काय घडलंय ते तरी मला सांगा ना. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची एक वेळ ठरलेली असते. त्या वेळेला आपसुकच त्या गोष्टी कळतातच. तुमच्यासाठी अजून ती वेळ आली नाहीये. एक ना एक दिवस याबद्दल जाणून घेण्याची तुमची वेळ येईलच. तोपर्यंत हे कोणाकडेही न देता तुमच्या निगराणीत सांभाळून ठेवा. दुसऱ्याच्या हक्काची वस्तू मी माझ्याकडे कशी काय ठेवू शकतो? तुमच्यावर आलेल्या संकटातून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर हे तुमच्याकडेच असलं पाहिजे. हे तुमच्या हातून जायची वेळ येईल तेव्हा तुम्ही स्वतः याच्या योग्य ठिकाणी नेऊन पोचवाल. ठीक आहे ताई. या वस्तू मागचं रहस्य तर तुम्ही मला सांगत नाहीत. या वस्तूचा मालक कोण आहे ते तरी सांगा. ही देवी मातेची संपत्ती आहे. मेहरबानी करून यापुढे काही विचारू नका. निघा आता. ठीक आहे ताई. संध्या, काय ग माधवी, मूर्तीकडे असलेलं कालचक्र कसं मिळवायचं याचा विचार केलास का तू? कालचक्र मूर्तीकडे नाहीये. अगं पण काल तूच म्हणालीस ना की त्याच्याकडे आहे. कालपर्यंत त्याच्याकडेच होतं, पण आता दुसऱ्याच्या हाती लागलंय. कालचक्र दुसऱ्याच्या हाती लागलं? मग आता ते कोणाकडे? नंदिनीकडे. पण मूर्तीकडे असलेलं कालचक्र नंदिनीकडे कसं गेलं? दुसरं कालचक्र पण नंदिनीच्या हाती लागलं? मूर्तीने स्वतः जाऊन नंदिनीकडे दिलं. पण हे तुला कसं माहित? मी स्वतः माहित करून घेतलं. एवढंच नाही, नंदिनी कोण आहे हे सुद्धा कळलं. नंदिनी कोण आहे हे कळलं? नंदिनी दिसते कशी? आता ती कुठे आहे? या महालातील पाहुणी बनून आली आहे ती. महालात पाहुणी बनून आली आहे? कोण कोण आहे नंदिनी? दुसरं तिसरं कुणीच नाही. मूर्ती सोबत लग्न करण्यासाठी या महालात जी आली आहे ना, ती संध्या. ती संध्याच नंदिनी आहे. मूर्तीला मी कालचक्र द्यायला सांगितलं तेव्हा ते कालचक्र मी संध्याला दिलंय असं सांगितलं त्याने. मी लगेच संध्याच्या खोलीत जाऊन पाहिलं, पण तिथे कालचक्र नव्हतं आणि संध्या पण नव्हती. पण तेव्हाच संध्याच नंदिनी आहे हे मला कळलं. कालचक्र आपल्या हातून गेलं, पण संध्याच नंदिनी आहे हे आपल्याला कळलं. संध्या असल्याची नाटकं करणारी नंदिनी आता माझ्या तावडीतून नाही वाचणार. संध्याच नंदिनी आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये.
मलेशियात सेटल असलेली मुलगी इथे मूर्ती सोबत लग्न करायला आलीये म्हणून संध्याबद्दल मी तुम्हाला जे सांगते त्यावर तुमचा विश्वास नाही बसणार. तुमचं हे कन्फ्युजन मी दूर करणार आहे. आज अमावस्या आहे. नंदिनीला स्त्री रूप मिळालं तरीही आज रात्री मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंत त्या नंदिनीला तिच्या खऱ्या खुऱ्या नागाच्या रूपात राहावंच लागेल. नंदिनीला हा निसर्ग नियम पाळावाच लागेल आणि या नियमाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आणि संध्याच नंदिनी आहे हे मी सिद्ध करेन. एवढाच नाही, अमावस्येच्या मध्यरात्रीसाठी स्त्री रूपातल्या शक्ती नागाची शक्ती कमीच झालेली असते असं नागशास्त्रात सांगितलंय. आणि आपण नंदिनीच्या याच कमजोरपणाचा आपण पुरेपूर फायदा उचलायचा आहे. आज रात्रीच त्या नंदिनीला माझ्या बंधनात अडकवून दाखवते. नंदिनीला जर का तू तुझ्या बंधनात अडकवलंस तर माझं सगळंच टेन्शन दूर होईल. काही कर आणि तिला बंधनात अडकव माधवी. अडकवणारच. माझ्या दादाचा जीव घेणाऱ्या त्या नंदिनीला आज रात्री संपवणार. माझी तपश्चर्या भंग केली त्याचा मी सूड घेणारच. अगं मी काहीतरी विचारतेय, तू गप्पच उभी आहेस. काय घडलं ते तरी सांग. कालचक्र मिळालंय की नाही मिळालं? मिळवायलाच गेले होते पण ते नाही जमलं. कालचक्र अरुणकडेच आहे ना, ते आपण कधीही घेऊ. कालचक्र अरुणकडे असं म्हणतेस पण ते त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं तर मग आपण काय करायचं सांग मला. नाही, त्याच्याकडून आपण घेऊया ना. तू इथून जाताना त्याला मारून कालचक्र परत घेऊन येशील असं म्हणाली होतीस ना मला. आणि तू रिकाम्या हाताने महालात परत आलीयस या गोष्टीचं तुला काहीच वाटत नाहीये. का वागतेस अशी? अरुणच्या प्रेमात पडलीयस का तू? तू आता गप्प राहायचंस. तू काही त्याला मारणार नाहीस आणि कालचक्रही मिळवणार नाहीस कारण आता तू त्याच्या प्रेमात पडलीयस ना. पण मी सोडणार नाही. त्या अरुणला मारून त्याच्याकडे असलेलं कालचक्र मी घेऊनच येणार. तू दयामाया दाखवून सोडलं असलंस ना तरी मी त्या अरुणला मारणारच. मी बघून घेईन सांगितलं ना. मग तू का घाई करतेस? तू माझ्यावर हात उचललास. अरुण तुला इतका महत्वाचा वाटतोय? माझा तिरस्कार करणे इतका अरुण तुला प्रिय झालाय का नंदिनी? तू ज्या कामासाठी आलीयस ते विसरून तू प्रेमाच्या जाळ्यात अडकतेस. हळूहळू तू अरुणच्या प्रेमाची गुलाम होत चाललीयस. हे बरोबर नाही नंदिनी, बरोबर नाहीये. ही आपल्याला नंदिनी म्हणतीये. नंदिनी इथे कधी आली असेल? आपण इथून गेल्यानंतर महालात खूप काही घडलंय. आधी काय ते जाणून घ्यावं लागेल. अहो, हा बोला. ताईंना भेटायचं. ताई आताच आहे, तुम्ही जाऊन भेटू शकता. ठीक आहे. हा.
ये गंगा. बैस ना. खूप दिवसांनी महालात गेलीस. महालामध्ये सगळं कसं आहे? तुम्ही तुम्हाला काहीच माहित नसल्यासारखं विचारताय. तुम्ही मला महालात पाठवलं, पण तिथे गेल्यावर कळलं तुम्ही मला काहीच सांगितलेलं नाहीये. का ताई? का मला तुम्ही सांगितलं नाही? सगळं तू स्वतःहून जाणून घ्यावंस असं मला वाटतं. एवढ्या दिवसांनी मी अरुणला भेटले, पण ते सुद्धा काहीही भाव न दाखवता माझ्याशी नेहमीसारखं वागत होते. अशा परिस्थितीत मी महालात पोचले. तिथे पण बाबांनी मला पाहिल्यावर त्यांची काही चूक नसल्यासारखं वागत होते, आणि ते तर मला भैरवीच्या नावाने हाक मारत होते. घरात नवीन कोणीतरी आलीये, ती मलाच माझ्या नवऱ्याचा खून करायला सांगते. ती मला नंदिनीच्या नावाने हाक मारते. हे काय चाललंय ताई महालात? मला काहीच कळत नाहीये. कोणीतरी तिथे माझ्यासारखं राहत होतं एवढं कळलं. ती कोण आहे ताई? नंदिनी. एवढे दिवस तुझ्या रूपात राहणारी ती नंदिनीच होती. नाग रूपात असलेल्या नंदिनीला स्त्री रूप मिळालं. तिला मिळालेलं रूप अगदी हुबेहूब तुझ्यासारखंच आहे. ताई, हे सगळं ऐकून आश्चर्य वाटतंय. नंदिनीला माझं रूप कसं काय मिळू शकतं? तिचा आणि माझा काय संबंध आहे? तिचा आणि तुझा संबंध आहे हे वेळ आल्यावरच तुला सगळं काही कळेल. नंदिनी महालामध्ये होती हे कोणालाच माहित नाही. भैरवीला गंगाच्या रूपात येऊन नाटक करायला सांगितलेला राजशेखर नंदिनीला भैरवी समजत राहिला. तिला स्वतः बरोबर ठेवून नंदिनी कोणत्या रूपात आहे हे गावभर शोधतोय. महालातली माणसं तुला अजूनही तीच समजत आहेत. ताई, त्या नवीन मुलीने मला नंदिनी हाक मारली. ती नंदिनीच्या जवळची कोणीतरी असेल. महत्वाची गोष्ट सांगते गंगा. नंदिनी तुझ्यासारखी दिसते म्हणून तिच्यावर दया करू नकोस. तुला तुझ्या कुटुंबाचं संरक्षण करायचंय, हेच तुझं कर्तव्य आहे. हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. माझ्यासाठी माझं कुटुंब महत्वाचं आहे. नंदिनीने कितीही सूड घेण्याचा प्रयत्न केला तरी ती माझ्या कुटुंबाला काही करू शकणार नाही. तू एवढी धीट आहेस हे बघून आनंद झाला. आता यापुढे तुझी खरी कसोटी आहे. आता तुला सांभाळून राहावं लागेल. ठीक आहे ताई. तू एकटी नाहीयेस. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहेच.
तू बिनधास्त रहा. घुबडाच्या रडण्याचा आवाज येतोय. ही चांगली लक्षणं नाहीयेत. काय विपरीत घडणारे कुणास ठाऊक. घुबडाच्या रडण्याचा आवाज येतोय. हा, घुबडच आहे. कधी नाही येत, आज कसा येतोय. हे शो, याला हकलवायला पाहिजे. हे शो, कालचक्र अरुणकडे असेपर्यंत त्याच्या जीवाला धोका आहे. आता काही झालं तरी मला ते त्याच्याकडून घ्यावंच लागेल. अरुणने या क्षणी कुठलाही विचार केला तरी मला ते कालचक्र त्याच्याकडून घ्यावंच लागेल. हा, तू इथे कशाला आलायस अरुण? इथे यायचं नाही असं ठरवलं होतं, पण मला ते जमत नाही. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला काही भलतंच सांगता आणि तुमचं हेच चालू आहे. पण खरं काय ते तुम्हाला अजिबात सांगावंसं वाटत नाही. मला एक गोष्ट आता व्यवस्थित कळली. नंदिनी नाग आपल्या जीवावर उठली आहे म्हणजे तिचा संबंध असलेली कोणती तरी गोष्ट आपल्याकडे आहे हे मात्र नक्की आहे. नंदिनी नागाचा संबंध असलेली गोष्ट आपल्या घरात आलीच कशी? तुमचा तिच्या वस्तूशी काय संबंध आहे हे तर मला माहिती नाही, पण त्या वस्तूसाठी नागाने मला मारण्याचा प्रयत्न केला. माझं नशीब चांगलं म्हणून तिकडे गंगा पोचली. ती आल्यानंतर नंदिनी नाग तिथून निघून गेली. नाहीतर तुम्ही मला आतापर्यंत जिवंत पाहिलंच नसतं. त्या दिवशी तुम्ही आणि माधवीने त्या नागाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यातून वाचलेला नाग आता माझ्या जीवावर उठलाय. इतकं सगळं घडल्यानंतर काय घडलं ते तरी सांगा ना बाबा. आता मी तुला काही सांगितलं तरी तू विश्वास ठेवणार नाहीस. नंदिनी तुला मारायला आली आहे याचं कारण तुझ्याकडे असलेली वस्तू आहे असं तुला वाटतं, पण तू जिवंत उभा आहेस त्यामागचं कारण तुझ्याकडे असलेली ती वस्तूच आहे. नंदिनी नागापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठीच ती वस्तू तंबोरान स्वामींनी पूजा करून शक्तिशाली करून मला दिली होती. त्या वस्तूमध्ये एक शक्ती आहे. त्या शक्तीमुळेच तू त्या नागापासून वाचलायस.
वस्तूचं आपलं संरक्षण करणार आहे. तू नकळत ती वस्तू बाहेर घेऊन गेलास म्हणूनच हे घडलं. म्हणूनच सांगतोय ती आधी मला दे. तुझ्याकडे असल्यावर ती सुरक्षित राहणार नाही. त्या वस्तूमुळेच आपण नंदिनीला रोखू शकतो. विचार करू नकोस अरुण. ती वस्तू आधी तू मला दे. त्या वस्तूमुळे मी वाचलो असं तुम्ही म्हणताय. मग ते माझ्याकडे असली तर माझं संरक्षण होईल हा विचार न करता ती माझ्याकडून परत घेण्यासाठी एवढी तळमळ का चालू तुमची बाबा? यावरूनच कळतंय की तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय. तुम्ही शेवटपर्यंत माझ्याशी खोटंच बोलायचं ठरवलंय बाबा. अजूनही तुमच्याकडून सत्याची अपेक्षा केली ना तर मीच मूर्ख ठरेन. आता या विषयाबाबतीत मी तुम्हाला कधीच काय विचारणार नाही आणि बोलणार सुद्धा नाही. पण तुम्ही या विषयाबद्दल माझ्याकडे काय विचारू नका आणि बोलू सुद्धा नका. ओम नमः शिवाय. 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 सूर्यदेवा, आज मी जो प्रयत्न करणार आहे तो तूच यशस्वी करून दे. तुला बरा करण्यासाठी मी वेगवेगळे प्रयत्न करून पाहिलेत, पण त्या नंदिनीचं मंत्रबंधन मी नाही तोडू शकले. नंदिनी कशी दिसते हे तुला माहितीये. नंदिनीची माहिती मिळवण्यासाठी तुला बरं करणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. मला तिला पकडायचंय. तुला नंदिनीने बंधनात टाकून झोपवलंय. तू बोलू नकोस, पण तुझ्याकडून ते रहस्य कसं काढायचं ना हे मला माहितीये. आता मी जे काही करणार आहे तो खूप मोठा धोक्याचा प्लॅन आहे, पण माझ्याकडे दुसरा मार्गच नाहीये. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी स्वतः तुझ्या आत शिरू नये असा कठोर बंधन घातलाय तिने. आणखीन थोडा उशीर झाला असता तर माझा जीव याच्या शरीरात अडकून राहिला असता. एवढी शक्ती तिला मिळाली तरी कुठून? नंदिनी, तू विच्छूवर घातलेला बंधन तोडून याच्या मदतीने तुझं सगळं रहस्य जाणून आणि तुला संपवल्याशिवाय मी राहणार नाही.
काय ग माधवी, अगं काय झालं? तू एवढी का चिडलीयस? नंदिनीने विच्छूवर घातलेलं मंत्रबंधन तोडण्याचा मी केव्हापासून प्रयत्न करते, पण त्या बंधनाने माझा जीव घेतला असता. थोडा उशीर झाला असता तर विच्छू सोबत मी पण त्या बंधनात अडकले असते. हे तू काय बोलतेस माधवी? विच्छूवर घातलेलं मंत्रबंधन तोडलं तर नंदिनी कोण आहे हे आपल्याला कळून आपण तिला संपवू शकतो, पण हे बंधन कसं तोडायचं कळत नाहीये. एक मार्ग आहे माधवी. माझी ताई पण जेव्हा अशाच एका मंत्रबंधनात अडकली होती तेव्हा तिला एका ताईने बरं केलं होतं. कोण आहे ती? त्यांचं नाव आहे शैनायगी. त्यांना पण तुझ्यासारख्या दैवी शक्ती प्राप्त झाली आहेत. मी त्यांना चांगलंच ओळखतो. मी आताच ओंकारला पाठवून त्यांना घेऊन यायला सांगतो. मी आता महालात जाऊन येते. तुम्ही दोघे इकडे ठीक आहे ताई. राजशेखरला अय्यप्पा स्वामीची माळ घालून माझ्यापासून वाचवलं तुम्ही, आणि आता योग्य वेळ साधून गंगाला महालात पाठव तुम्ही मला अडचणीत टाकलंय. का केलं तुम्ही असं? गंगा जिथे हक्क आहे तिथे ती आहे. मी आधीच सांगितलं होतं, गंगा येईपर्यंत तुला जे करायचे ते कर. तुझी वेळ आता संपली. माझी वेळ कधीच संपू शकत नाही. तुम्ही गंगाला सांगून महालातून बाहेर यायला सांगा. गंगा बाहेर येणार नाही. मला ते कालचक्र मिळवावंच लागेल. त्यामुळे गंगाला बाहेर आणा. गंगा कुठेही जाणार नाही. एवढंच नाही, तू मंत्रबंधनात अडकवलेल्या त्या बिच्छूला वाचवण्यासाठी मी आता महालात चाललीये.